परवा मी एक आंदोलन बघितलं तुमचं, याच परिसरातलं आंदोलन. म्हणजे त्या आंदोलनाविषयी मला वैशिष्ट्य असं वाटलं, की या भागातली मंडळी पण उत्स्फूर्तपणे त्या आंदोलनामध्ये सहभागी होती. जनरली आंदोलनं कव्हर करत असताना किंवा मोर्चे कव्हर करत असताना आमच्या डोक्यात एक पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा बघत असतो तटस्थपणे, तेव्हा एक दिसतं, की लोकं राजकीय भूमिका घ्यायला घाबरत असतात किंवा ती भूमिका राजकीय आहे, हे सामाजिक आंदोलन नाही आहे, असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळे ते नाही मी येणार नाही, मला कोणीतरी बघितलं तर. असं लोकांचं साधारणपणे ते तटस्थ राहण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्या आंदोलनामध्ये जे डेंग्यूच्या विरोधामध्ये तुम्ही गेलं होतं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये, बरं. लोक उत्स्फूर्त सहभागी झाली होती. काय वाटतंय तुम्हाला, की लोकांचा का तुम्हाला म्हणजे तुम्हाला नेता म्हणून बघत होते ते लोक का कसं नाही, काय? माझ्यासाठी काय ते डेंग्यूचं तर काही आंदोलन म्हणता येणार नाही. हं, प्रशासनानं दुर्लक्ष केलं असल्या कारणानं हं. थोडंसं प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपण तो केलेला प्रयत्न होता. बरोबर. पण त्याच्या पण अगोदर 2016ला मी आंदोलन जे माझं पहिलं आंदोलन इथं झालं हं. ते रिंग रोडसाठी झालं. हो, रस्त्यासाठी केलं होतं तुम्ही. फुलेवाडी साई मंदिर ते फुलेवाडी रिंग रोड, हो. त्या रिंग रोडसाठी मोठं आंदोलन झालं होतं. आमचे मित्र रिंकू देसाई हो, त्यांनी तिकडं फुलेवाडी नाक्यावर केलं होतं बरोबर. आणि मी इकडं केलं होतं. त्यावेळी महानगरपालिकेमध्ये सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची होती आणि उपनगरामध्ये कुठंच सगळीकडं म्हणजे विकासापासून वंचितच. रिंग रोडसाठी पेपरमध्ये आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात शेकडो कोटीचा निधी वाचतोय, पण प्रत्यक्षात काय खर्च होतच नव्हता. खर्च कागदावर दिसतोय, हां, पण हां. काम प्रत्यक्षात नाही. हं. म्हणून आम्ही तिरस्काराने दोघांनी एका वेळेला आंदोलन करून महापालिकेला व त्यावेळेच्या प्रशासनाला, नगरसेवकांना, महापौरांना घेराव घालायचा अशा हिशोबानं मी आंदोलन केलं होतं आपटीनगरला. मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं ते. हं. त्या आंदोलनामध्ये 4-5 नगरसेवकांनी ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. हं, हं. ते माझं इथलं पहिलं आंदोलन मोठं. अच्छा. त्याच्यानंतर पुन्हा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.